नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये 241 जागांसाठीची भरती आलेली आहे आणि ही जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट. ग्रुप बी ची ही पोस्ट आहे मित्रांनो. आणि ही जी भरती आहे ती संपूर्ण भारतभर भरती असणार आहे. संपूर्ण भारतामधून 241 या जागा भरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर इथं आपल्याला एक्झाम फी कशी असणार आहे, या परीक्षेचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे आणि याचं सिलेक्शन कसं केलं जाणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. आणि ही जी भरती आहे या भरतीचा खूप सगळा सिलेबस आहे तो आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड ही काही प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचाही जो सिलेबस आहे तो सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या या चॅनलवरती तुमच्याकडून करून घेतलेला आहे. त्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. बघा, ही जी भरती आहे ती पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट. आलं का लक्षात पोस्ट कोणती आहे? आणि तुम्हाला पे बँड काय दिलेला आहे बघा, 35,400 चा पे बँड आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा PB2 चा इथं काय असणार आहे, ग्रेड पे असणार आहे 4,200 चा. HRA वगैरे इथं दिलेला आहे 72,040 रुपये ही तुमची इथं अप्रॉक्सिमेटली सॅलरी असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. आणि बघा याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. बघा इथं बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीतून आवश्यक आहे आणि कोणत्याही स्ट्रीमची बॅचलर डिग्री इथं असली पाहिजे तुमच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बघा टायपिंग स्पीड तुम्हाला इंग्लिशचं फक्त पाहिजे, इथं मराठीचं टायपिंग स्पीड विचारलेलं नाही, तुमच्याकडे इंग्लिशचं टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे. ते पण किती, 35 शब्द प्रति मिनिट. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेशनचंही नॉलेज असणं आवश्यक आहे. एज लिमिट बघा काय दिलेलं आहे, 18 ते 30 वर्ष इथं दिलेले आहेत. आणि जे काही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बघा, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे काही एज मध्ये रिलॅक्सेशन आहे ते इथं असणार आहे. त्या त्या कास्टसाठी रिझर्वेशन असणार आहे त्या पद्धतीनं इथं रिझर्वेशनची ही प्रोसेस दिलेली आहे मित्रांनो. रिझर्वेशनचा तक्ता जरी दिला नसला तरी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे रिझर्वेशन असणार आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामसाठी तुम्हाला सिलेबस काय असणार आहे ते इथं दिलेलं आहे. 100 मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमचे क्वेश्चन होणार आहे. त्याच्यामध्ये 50 जनरल क्वेश्चन असणार आहेत इंग्लिशचे. त्याच्यानंतर 25 क्वेश्चन जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे, 25 क्वेश्चन जनरल नॉलेजचे असणार आहे आणि त्याचबरोबर 25 क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटरसाठीचे असणार आहे. आलं का लक्षात? आणि याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी इथं देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुमची टायपिंगची टेस्ट ही घेतली जाणार आहे. 35 वर्ड प्रति मिनिट तुमची टायपिंगची टेस्ट देखील असणार आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. आलं का लक्षात? बघा इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. ही परीक्षा 128 सेंटरवरती होणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्याच्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, आपल्याला ही जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट देण्यात आलेली आहे sci.gov.in, ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला ऑनलाईन काय करावं लागणार आहे, परीक्षा फी देखील भरावी लागणार आहे. जे ओपन कॅटेगरी मधून आहेत त्यांच्यासाठी 1,000 रुपये फी आहे आणि जे काही कास्ट कॅटेगरी मधून येतात त्यांच्यासाठी इथं 250 रुपये इतकी परीक्षा फी देण्यात आलेली आहे. बघा ऍप्लिकेशन कधीपासून सुरू झालेले आहेत, 5/2/2025 पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि लास्टची तारीख आहे 8/3/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो इथं काय जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे की तुम्हाला ज्या काही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावं लागणार आहेत त्याच्यासाठीच्या या काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्ही पाहायचं आहे मित्रांनो. एकदा फॉर्म तुमचा सबमिट झाल्यावरती तुम्हाला इथं
चेंज करता येणार नाही। त्याचबरोबर इथं तुम्हाला परीक्षेसाठी ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे दिला जाणार नाही। अशा पद्धतीच्या काही जनरल इन्स्ट्रक्शन इथं देण्यात आलेल्या आहे। आणि कोणकोणत्या स्टेटमध्ये आणि सिटीमध्ये परीक्षा होणार आहे त्याचीही इथं लिस्ट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही जी पीडीएफ आहे, तुम्हाला पीडीएफ आपली ही जी काही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची अधिकृत, त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर रजिस्टर करत असताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकणं आवश्यक आहे, कारण तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते त्याच्यावरतीच होणार आहे, हे तर लक्षात घ्यायचंय मित्रांनो। तर बघा, अतिशय चांगली ज्युनियर क्लर्क साठीची भरती आलेली आहे। तर काय करायचं आहे, जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना खरोखरच या ठिकाणी जॉबला अप्लाय करण्याची आवश्यकता आहे। अशांसाठी भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।